आज आपण बोलणार आहोत एक अशा अधिकाऱ्याबद्दल ज्याचं नाव महाराष्ट्र प्रशासनात घेतलं की एकच शब्द आठवतो, कडक शिस्त. पण यावेळी चर्चा फक्त त्यांच्या बदलीची नाही तर त्यांच्या नव्या जबाबदारीची आहे. महाराष्ट्र सरकारच्या प्रशासकीय बदल्यांमध्ये तुकाराम मुंढे यांना अन्न व औषध प्रशासन म्हणजेच एफडीएच्या आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली. त्यांच्या कारकिर्दीतली ही 25वी पोस्टिंग असल्याची चर्चा झाली. म्हणजेच 21 वर्षाच्या सेवेत वारंवार बदल्या, पण प्रत्येक वेळी प्रश्न तोच, तुकाराम मुंढेची बदली का होते? वेगवेगळी कारणं सांगितली जातात, पण त्यांच्या नावासोबत कायम जोडली गेली ते 3 गोष्टी: प्रामाणिकपणा, नियमाशी तडजोड नाही आणि दबावापुढे न झुकण्याची वृत्ती. चला जाणून घेऊया या अधिकाऱ्याची कहाणी. पहिली गोष्ट, साधेपणा आणि नियमाशी तडजोड नाही. तुकाराम मुंढे अधिकारी झाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी काही नियम बनवले. ते कोणाकडूनही वैयक्तिक फायदा घेण्यापासून दूर राहतात, कारण त्यांच्या मते एकदा संबंध तयार झाले की निर्णय घेताना दबाव निर्माण होऊ शकतो. पण त्यांनी स्वतःला या गोष्टीपासून कायम दूर ठेवले. दुसरी गोष्ट, नियम सर्वांसाठी समान. बार्शीमध्ये अतिक्रमण हटवताना त्यांनी सरकारी जागेवरील अतिक्रमणावरही कारवाई केली होती. तिथे अशी चर्चा केली जाते. त्यांच्यासाठी नियम म्हणजे नियम, सरकारची जागा असो किंवा सामान्य नागरिकाची. चूक असेल तर कारवाई होणारच. तिसरी गोष्ट, कर्तव्याला सर्वात मोठं स्थान. एकदा काही शिक्षक त्यांचा सत्कार करण्यासाठी आले. मुंढेंनी विचारलं, आज शाळेत का गेला नाहीत? रजा घेऊन आलो असल्याचं समजल्यावर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. कारण त्यांचं स्पष्ट मत होतं, मी कोणत्याही समाजाचा किंवा गटाचा अधिकारी नाही, मी प्रशासनाचा अधिकारी आहे. चौथी गोष्ट, संघर्षातून तयार झालेला अधिकारी. शेतकरी कुटुंबातून आलेल्या तुकाराम मुंढेंनी कठीण परिस्थितीत शिक्षण घेतलं. राज्यसेवा परीक्षा पास करून अधिकारी झाल्यानंतरही त्यांनी मोठं स्वप्न पाहिलं आणि UPSC परीक्षेत देशात 20वा क्रमांक पटकावला. पाचवी गोष्ट, साधेपणाला महत्व. त्यांच्या आयुष्यात दिखाव्यापेक्षा साधेपणाला जास्त महत्व आहे. मोठेपणा पदात नसून विचारात असतो असा त्यांचा दृष्टिकोन आहे. सहावी गोष्ट, प्रलोभनापासून अंतर. सरकारी सेवेत असताना कोणाकडूनही वैयक्तिक फायदा घ्यायचा नाही हा त्यांचा नियम आहे आणि याच कारणामुळे त्यांची प्रतिमा एक वेगळ्या प्रकारच्या अधिकाऱ्याची बनली. पण आता त्यांची नवीन जबाबदारी FD आयुक्त म्हणून घेतल्यानंतर पुन्हा एकदा त्यांची कार्यशैली चर्चेत आली. अन्न भेसळ, बनावट खाद्यपदार्थ आणि नियम तोडणाऱ्यांवर कारवाईसाठी त्यांनी धडक पाऊल उचलण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी भेसळयुक्त पदार्थ विरोधात कारवाया झाल्या, म्हणून लोक पुन्हा विचारत आहे, हा अधिकारी बदल्यांसाठी ओळखला जाणार की कामासाठी? तुकाराम मुंढे घाबरतात नेमके कोणाला? याचं उत्तर त्यांनी स्वतः दिलंय. ते म्हणतात, मला माझ्या मोठ्या भावाची भीती वाटते, कारण लहानपणापासून मिळालेले संस्कार आणि आदर ते आजही जपतात. आणखी एक खास गोष्ट, प्रशिक्षणाच्या काळात त्यांनी घोडेस्वारीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. नास्तिक असूनही ते दुसऱ्यांच्या श्रद्धेचा आदर करतात, कारण त्यांच्या मते स्वतःचे विचार असले तरी दुसऱ्यांच्या भावनांचा आदर करणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, तुकाराम मुंढे यांची ही कथा फक्त एका IAS अधिकाऱ्याची नाही, ही कथा एका अशा व्यक्तीची ज्यांनी आपल्या नियमाची तडजोड केली नाही. काहींना त्यांचा कडकपणा आवडतो तर काहींना तो कठीण वाटतो. पण एक गोष्ट नक्की, तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्राच्या प्रशासनात कायम चर्चेत राहणारं नाव आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र रोड या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.